तर विद्यार्थ्यांनो, एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला सार्वजनिक बांधकाम विभाग पेपरमध्ये विचारण्यात आलेले काही अतिसंभाव्य क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। या कारणास्तव मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, अनाथ मुलांसाठी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली? अनाथ मुलांसाठी कोणती संस्था पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। सदानंद सदन ही संस्था अनाथ मुलांसाठी पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली। पाहूया पुढचा प्रश्न। छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। 1911 या साली छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो कोठे पार पडली? महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो कोठे पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। परभणी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खो खो पार पडली। पाहूया पुढचा प्रश्न। सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्याचे आहे? खालीलपैकी सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। मुंबई शहर या जिल्ह्याचे सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे। पाहूया पुढचा प्रश्न। 2023 मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे केले होते? 2023 मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन हे कोठे केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। गोवा या राज्यामध्ये 2013 चे राष्ट्रीय खेळाचे आयोजन केले होते। पाहूया पुढचा प्रश्न। स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील। डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत। पाहूया पुढचा प्रश्न। मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? मध्य प्रदेशातील अमरकंटक या जिल्ह्यात कोणता धबधबा स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। कपिलधारा हा धबधबा मध्य प्रदेशातील अमरकंटक या जिल्ह्यात स्थित आहे। पाहूया पुढचा प्रश्न। ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली कोणत्या भाषेत कौशल्याला म्हणतात? ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली कोणत्या भाषेत कौशल्याला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। वाचन या कौशल्याला ज्ञान भंडाराची गुरुकिल्ली असे म्हणतात। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे। अहमदनगर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे। पाहूया पुढचा प्रश्न। ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाची देखरेख व नियंत्रण असते? ग्रामपंचायतीच्या कार्यावर कोणाची देखरेख व नियंत्रण असते? तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। पंचायत समिती याची ग्रामपंचायतच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण असते। पाहूया पुढचा प्रश्न। भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। कमळ हे फूल भारताचे राष्ट्रीय फूल आहे। पाहूया पुढचा प्रश्न। महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोली कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोली कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोली हे आहे। पाहूया पुढचा प्रश्न। 26 नोव्हेंबर रोजी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर रोजी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. अँथ्रासाइट हा दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतीचा मानला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण आहे? एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विराट कोहली हा खेळाडू एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू आहे. पाहूया पुढचा प्रश्न. जगामध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत? जगामध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भारत या देशामध्ये क्षयरोगाचे सर्वात जास्त रुग्ण आढळले आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. लाल महाल ही प्रसिद्ध वास्तू कोठे आहे? लाल महाल ही प्रसिद्ध वास्तू कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पुणे या ठिकाणी लाल महाल ही प्रसिद्ध वास्तू आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताची मानयुक्त अंतराळ मोहीम कोणती आहे? भारताची मानयुक्त अंतराळ मोहीम खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. गगनयान ही अंतराळ मोहीम भारताची मानयुक्त अंतराळ मोहीम आहे. पाहूया पुढचा प्रश्न. लोहपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? लोहपुरुष म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. पाहूया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली हे सांगायचं आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. 1935 या साली भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. पाहूया पुढचा प्रश्न. भारताचे नवे कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? भारताचे नवे कृषी मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. अर्जुन मुंडा यांची भारताचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. आर्वी या ठिकाणी महाराष्ट्रातील उपग्रह दळणवळण केंद्र आहे. पाहूया पुढचा प्रश्न. जंजिरा व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहेत? जंजिरा व कासा हे बेटे कोणत्या जिल्ह्याचा भाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. रायगड या जिल्ह्याचा जंजिरा व कासा हे बेटे भाग आहेत. शेवटचा प्रश्न मित्रांनो. कोणता उद्योग समूह भारतात आयफोन उत्पादन निर्मिती सुरू करणार आहे? कोणता उद्योग समूह भारतात आयफोन उत्पादन निर्मिती सुरू करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. टाटा समूह भारतात आयफोन उत्पादन निर्मिती सुरू करणार आहे. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.